कुणीतरी एक जण होणार. आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय उपयोग आहे? कुणी झाला नाही झाला तरी म्हणणं शेतकऱ्यावर केलं जाळण काय आमचं म्हणणं आहे. परादिशी कांदी कधीत 27 रुपये, काली कधीत 15 रुपये. काही सरकार आहे काही तर आहे. म्हणले आता बोला की तुम्ही जरा बोलतच नाही. जुने काढून टाकायचे, नवीनला चान्स द्यायचा. का बरं जुने का काढायचे? ते चांगलेच म्हणतात. नवीनला खाऊ द्या ना जरा. काय वाटतंय कोणाला खासदार करू वाटतंय आता? काय हो की तसलं आम्हाला ते डोक्यात ना आमच्या ध्यानात नाही. फक्त आपलं मतदानापुरतं. कशामुळे बरं? यांनी ऊसाचे पैसे बुडलेत आमच्या विकेनी. मागल्या पंचवार्षिकला आमचे जवळजवळ 1 लाख रुपये आहेत. तर पाठीमागे लोक निवांत बसलेले आहेत, जुनी माणसं आहेत, सगळी जुनीच माणसं भेटल्यात बघा आता इथं. मोदी खासदार नाहीत हो. विखे पाटील आणि लंके असे 2 उमेदवार आहेत. त्यांच्यापैकी कोण कोण हो वाटते खासदार? सांग ना कोणाच तरी नाव एकाचं. सांगा. सांगितलं ना मोदी. मध्ये एखादी चक्कर टाकली असते गावात बुवा काय गावाची काय अडचण आहे, तुम्हाला खासदार केलं, तुम्हाला एवढ्या मोठ्या पदवीवर बसवलं निवडून, निदान गावाकडे तुम्हाला 5 वर्षात 1 बार तरी यायचं लोकांना नुसतं हात करायला. असं सगळेच खाणारेच येतं, सगळे व्यापारी खाणारेच येतं, सगळेच खाणारे लोक येतात. काय कांद्याचे बाजार सरकार चांगलं असलं तर मध्ये व्यापारी सुधरून द्यायनात. हो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एवढं सांगू इच्छितो की APP मराठी न्यूज या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पुढील घडामोडी. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत निमगाव गांगर्डा या गावामध्ये. तर या ठिकाणची राजकीय परिस्थिती आत्ता सध्याची काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण आहे हे लोकांच्या मनातील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इकडच्या साईडला भरपूर लोक आहेत. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि भरपूर लोक गावामध्ये आहेत. त्यांना आपण थोडक्यात प्रश्न विचारूयात. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत खासदारकीच्या. तर काय वाटते कोण होईल खासदार? लंके. कशामुळं बरं? का लंके यांनी विकेने दुधाला सगळा घोळ करून टाकला ना दुधाचा मेन. तर इकडे पण आहेत काही लोक, त्यांना विचारूयात. नमस्ते. आता तुम्हाला काय वाटते कोणाला खासदार करायचं? काय निलेश लंके. निलेश लंके. कशामुळं? कशामुळं म्हणजे का? यांनी कामच नाही केले कोणी? विकेनी. बरं. तुम्हाला काय वाटते? आपलं काय तुतारीची बस बस. तुम्हाला काय वाटतंय दादा? सुजय विखे पाटील. का बरं? कशामुळं? हे रस्त्याचं काम केलं, त्यांचं कामं चांगली आहेत आमच्या गावात. काय म्हणले? काय नाही, ते पहिल्यांदाच मंजूर झालेलं आहे. कोणाकडून? विखेनेच केलंय ना, विखेनेच काम केलं. विखे पाटलांनीच केलंय मंजूर. हो. त्यांची चांगली काम आहेत का? काय कामं चांगली आहेत त्यांची. मग आता खासदार कोण करायचं? सुजय विखेच. बरं. तुम्हाला काय वाटते? सुजय विखेच. तर नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. तर काय वाटते कोणाला खासदार करायचं आता? आता खासदार करायचं ह्याला निलेश लंकेला. का बरं? कशामुळं? मग आता ही जर खासदार 5-5 वर्ष निवडून गेले बघायलाच येत नाहीत गावात काय झालंय काय नाही. आणि मग काय करायचं असं तर आता तुम्ही कसे 5 वर्षानंतर आज आलेत, मग अशीच उत्तर आहे ना ही. आता मध्ये एखादी चक्कर टाकली असते गावात बुवा काय गावाची काय अडचण आहे, तुम्हाला खासदार केलं, तुम्हाला एवढ्या मोठ्या पदवीवर बसवलं निवडून, निदान गावाकडे तुम्हाला 5 वर्षात 1 बार तरी यायचं लोकांना नुसतं हात करायला. असं आता या ठिकाणी आपण बाकीच्या पण लोकांचं मत जाणून घेतलेले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही गावात जे रोड केला आहे ती विखे पाटलांनी रोड केला आहे. अहो विखे पाटलांनी केला काय? ते खासदारांनी वरून खासदार निधीतून केला. त्याला मागल्याच 5 वर्षात व्हायला पाहिजे होता. 10 वर्ष झाले रोड होता. हां, त्यांना 5 वर्ष नाही 10 वर्ष झालं खासदार करतो आम्ही एक रोड करायसाठी. अलग लक्षात. आता खरं बोललं तर एक रोड करायसाठी 10 वर्षात केलो. आणि त्याच्यात बी ह्याचा आमदाराचा हात आहे त्यात, म्हणून ती झाला ही रोड बी. कोणते आमदार? रोहित पवार. त्यांनी शिफारस केली. आणि बरं मला काय म्हणायची, रोहित पवारांनी थेरगाव रस्ता डांबरी याच्या आधी व्हायला पाहिजे होता. मग खासदारांनी तगिती कमून आणली थेरगाव रस्त्यावर डांबरीकरणवर. नाही त्याच्या सरकार एकच आहे ना. मग हे डांबरी हवे झाला आणि ते डांबरी तर मागच 6 महिन्यापूर्वी व्हायचा. राम शिंदेनी त्याच्यावर तगिती आणली. ह्याच्यात तगिती आणता येते का सरकारी कामात? आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय वाटतं? बघा आता ते काय करतात, आमचे लागण तेवढे कामं केले त्यांनी. हां, 2.5 वर्षात नदीचा पूल दिला, रोड दिला, जवळजवळ 70-80 लाख रुपये आमच्या गावाला निधी दिला. मग अजून काय पाहिजे?
यांना 10 वर्ष करून यांना एक रोड बी नाही करता आला. का नाही काय पाहिजे बस बस. तुमचं काय म्हणणं आहे? लंकेच तुमचं लंके लंके. तुमचं काय म्हणणं आहे दादा? विखे पाटील. इकडे या पाठीमागे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? कशाविषयी? इलेक्शनविषयी आता काय म्हणणं आहे? कोणाला खासदार करू वाटते? निलेश लंके. कशामुळं बरं असं का? काय आता इले ते झालं यांना काय इकडे येत नाहीत पुन्हा माघारी, त्याच्यामुळे बरं आपलं निलेश लंके नवीन काय अपेक्षा काय होते आता या गावात काय काय म्हणजे काम गरजेचे आहेत? काम. आता रोड वगैरे झालाय चांगलं, पण आता बदल बरा. हा इकडे पण आहेत काय काय लोक बसलेले आहेत निवांत. तर नमस्कार. आता कोणाला खासदार करू वाटते? लंके साहेब चांगला माणूस आहे, ग्रामीण भागातला माणूस आहे, चांगले कामं करतात ते. आता आपल्या ह्या निमगाव गांगर्डा या गावाची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या तशी 6,000 आहे, पण 3,500-4,000 मतदान आहे. तर जास्त कोणाची हवा आहे या गावात? नाही कुठे कशाला, म्हणजे राजकीय हवा कोणाची? इथं यांचीच लंकेचीच, लंकेचीच आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस. जास्त करून त्यांचीच आहे. रोहित पवार रोहित पवारांचं कसं वाटतंय काम? चांगलं काम आहे, लय कामं केले त्यांनी. या पुलाचं काम केलं इथं, चांगलं काम आहे. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय वाटतंय आता सध्याची परिस्थिती पाहून? काय नाही, भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे. मांदळी ते निमगाव 4 किलोमीटरचा रोड आहे खासदार सुजयदादांनी दिलेला. आमची दसिना धरणाच्या नदीवरती जवळजवळ 6 कोटी रुपयाचा पूल आहे. आणि लोकांना जनतेला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की डोलचे पैसे असतील, प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे असतील, प्रत्येक योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत आणि घरोघरी पोहोच झालेल्या आहेत. दहशतीमुळं कोणाच्या तरी दादागिरीमुळं लोक बोलत नाही आहेत इथं, परंतु खासदार सुजय विखे हे भरघोस मतांनी विजयी होतील ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. गावामध्ये लोक बोलत नाहीत कारण की सगळ्यांचे नातेगोते असतात, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या हिशोबाने असतो, परंतु सर्वसामान्य जनता ही विखेंच्या बरोबर आहे एवढं मात्र मी नक्की सांगतो. धन्यवाद दादा. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय वाटते जुनी माणसं तुम्ही कोणाचं काम आवडते? खासदार कोणाला करू वाटते? नाही ती बघू आता नंतर कोणाला करायचं आहे ती आम्ही ठरवू आता ती. सांगू शकत नाहीत काय लोकमत आहे आता, कसं काय सांगता येईल काय. बरोबर आहे ना. असं काम कोणाची बरी वाटतात? काम आता तो काय जे बरे वाटते तो कामाचं कसं आता काय. मला कोणाचं वाटतंय बरं? लंके. कशामुळं बरं? यांनी ऊसाचे पैसे बुडलेत आमच्या विखेनी. मागल्या पंचवार्षिकला आमचे जवळजवळ 1 लाख रुपये आहेत. 150 टनाचे 600 रुपये. ऊस न्याला म्हणलं 2800 देऊ आणि 2100नीच पैसे दिलेत. मग कसं काय मतदान करायचं? मग ते काय नाही, मग काय दुसरं. लंके आता नवीन आहेत, त्यांचं इथून पुढं वाटचाल त्यांची काय असेल. लंकेनबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आता लंकेचा अजून अनुभवच नाही ना काय आम्हाला त्यांचा. हा अनुभव आल्यावर सांगाल. हा बरोबर, परत येऊ आम्ही अनुभव काढायला तुमचा. काय वाटतंय तुम्हाला? ऐकायलाच येत नाही. बरं पुढे चला. काय वाटतंय तुम्हाला? मला नाही काय नाहीच वाटत. लोकसभेच्या निवडणुका आले तर कोणाला खासदार करू वाटते आता? तुमच्या मनातील खासदार कोण? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणजे लंके. का बरं लंके? कशामुळं? काय चांगलं आहे ते, जरा बरं वाटतं. तिकडे या. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते? काय चाललंय तुमचं आता? आमचं काय आता आमचं चाललं शेतीचं ती. दुकान तुमचं आहे काय? हा कसं चाललंय दुकानात धंदा वगैरे? बरं चाललंय. आता कोणाला खासदार करू वाटते? आता खासदाराचं काय, आता कोणी होईन ती होईन. चला या. वर केंद्रात मोदीच पाहिजे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रात मोदीच पाहिजेत. पुढे या. तुम्ही कुठले आहेत? गरज राहिला नाही, गरज राहिला नाही मला. तर ही खुली जागा आहे नाही, गरम पंचायतनी वाटावात. काय अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षा आम्हाला काम होत नाही, आमचे जे करीत नाहीत तुम्ही, कामच करीत नाहीत आमचं. सांगा की काम सांगा तुम्ही. बड्या लोकांना तुम्ही ओळखीतात, काम होत नाही गरीबाचं तुमच्या ज्याने. ऐका की आम्ही पोच करणार आहे, तर आम्ही करीतच नाही, तर फक्त मतापुरते म्हणतात तुम्ही. हो आम्ही काही आम्ही उमेदवार नाही. उमेदवार नाही, तुम्ही काम करीतच नाहीत आमचं गरीबाचं. ऐका की आम्ही कोण आहेत माहिती का? आम्ही न्यूजवाले आहेत. न्यूज आमचा मीडियावाले आहेत आम्ही. त्याच्यामुळं आम्ही फक्त तुमच्या व्यथा जाणून घेणार आहेत, सोशल मीडियावरती दाखवणार आहेत. जर त्यांनी ते मनावर घेतलं तर घेतलं. काम करीत नाहीत तुम्ही गरीबाचं. फक्त काय अपेक्षा होते तुमच्या? आमच्या अपेक्षा आम्हाला घरकुल मिळत नाही, काय नाही काय नाही. बरोबर. तुमचं नाव काय आहे?
नाव काय काय कामच करीत नाहीत तुम्ही. अहो, नाव सांगा काय नाव सांगा. त्यांनी जर तुमचं नाव ऐकलं तर तुम्हाला घरकुल देते. काम करीत नाहीत. सांगा की नाव तुम्ही. नाव सांगा ना, गाव नाव नाही सांगणार, काम होत नाही तुमच्या त्यांनी. बाबासाहेब शेलार यांचं नाव आहे, यांनी सांगितलं आता. भेटलं तर त्यामुळे तुम्ही एवढे तुमच्या हातात म्हणजे हातात असून ताणीतात गरीबाला तुम्ही. आता हो काय हे बाबासाहेब जे शेलार आहेत तर त्यांचे असं म्हणणं आहे की त्यांना घरकुल मिळायला पाहिजे पण ते मिळत नाही. तर इथले जे स्थानिक जे आहेत समजा सरपंच वगैरे कोणी किंवा आमदार खासदार यांच्या निधीतून त्यांना घरकुल मिळावं ही अपेक्षा आम्ही या मीडियातर्फे व्यक्त करतो. मागे कमून नाही मानलात. इथून मागं आम्ही आलो नव्हतो ना. आता मानलात तू म्हणतात तुम्ही. मग चला भेटलं तर भेटून जाईल तुम्हाला, काय अडचण नाही. तरुण युवक आहेत म्हणलं तुम्ही, मतदानाचं आलंय ना तुम्हाला. हां काय अडचण नाही. मग कोण खासदार पुढचा? खासदारचा विषय असा आहे की लोकांचे समजा मतं कामावरनं बघून पडणार तिथून पुढं. तुम्ही पाहत असताल आत्तापर्यंत जरी खासदार विखे असतील तर त्यांनी आत्तापर्यंत किती जनतेला सहकार्य केलेलं आहे ते त्याच्यावर डिपेंड आहे. आता तुम्हाला त्यांचं काम आवडते का? नाही, विखेंपेक्षा आजपर्यंत विखेंनी कधी सामान्य जनतेचा आजपर्यंत एकसुद्धा फोन रिसीव्ह केलेला नाही. 10 पे सांभाळणारे माणसं आहेत ते. विखे असे माणसं आहेत की ते सर्वसामान्य माणसाचा कधीच आजपर्यंत त्यांनी फोन हा रिसीव्ह केलेला पाहिलेच नाही आम्ही. तसं निलेश लंकेंना कधी पण फोन करा, अर्ध्या रातचा फोन करा. हा माझा अनुभव आहे. मी स्वतः रात्री 11-12 वाजता नगरमधनं फोन केलेला आहे. अर्ध्या रातचं ते फोन उचलून आमच्यापर्यंत आलेलं होतं. कशामुळे फोन केला होता? थोड्या आम्हाला एस टी महामंडळाची अडचणी आली तर आमच्या साईडला येणाऱ्या एस ट्या बंद होत्या तर त्यांनी आल्याच्यानंतर आम्हाला एस टी वगैरे अरेंज करून दिली होती. हो चालते. मग आता खासदार कोणाला करू वाटते? आमचं तर फुल सपोर्ट आहे निलेश लंके. राम राम. जुनी माणसं तुम्ही. आता कोणाचं काम चांगलं वाटते? आता सरकार कोणाचं पाहिजे? सरकार त्याला काय सांगू आता मी. बोला की काय आता मनातलं बोला तुमच्या. नाही मनातलं बोलायला काय आपल्याला काय धरून नाही नेणार कोण. लोकशाही आहे, काळजी करू नका तुम्ही. दुखत आहे माझं कसाला दुखत आहे. बर. काय दुखतंय नेमकं? हे ऑपरेशन झालेले. बरं. काळजी घ्या. हां तुम्हाला काय वाटतंय? आमचं चाललंय कमळाचं फुल. कोण? कमळ. बर कमळ कशामुळं? आजचे दिन एक नंबर. आजचे दिन लवकरच येणार आहेत, काहीच काळजी करू नका. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर काय वाटतंय खासदार कोणाला करायचं? कमळच येणार. दादा विखे. म्हणजे आता ह्या भागात सुजय दादांचे काय काम आहेत का? हा भरपूर काम आहेत. आमच्या गावाला भरपूर निधी दिला. काय काम आहे? 30 वर्षात निमगाव मांदळी रस्ता नाही झाला, त्यांनी केला. बरं. अजून इथं एक विहीर दिली पाण्याची. विहीर? हा पाण्यासाठी विहीर त्यांच्या आईने दिली, त्यांनी दिली एकच. हां अजून गावात भरपूर प्रकारचा निधी दिलेला आहे त्यांनी. त्यांना मतदान देणार आम्ही सगळे आणि ते निवडून येणार 100% त्यांचं काम. ओके धन्यवाद. या ठिकाणी नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, काय वाटतंय आता खासदार कोणाला करायचं? काय आता काय सांगता येईल आम्हाला, काय आम्हाला नाही सांगता यायचं काय. या इकडे या. निवांत बसले तर पेपर वाचत. नमस्कार. म्हणलं पेपर वाचत बसलेत तुम्ही? बसलं. काय आहे आता पेपरमध्ये काय आले? काय याचं जे आहे ते रोजचं. होय. आता काय राजकीय घडामोडी पाहायला भेटते तर काय कसं काय वाटतंय? बरं आहे. जे चाललं ते बरंच आहे. होय. आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात तर कोणाला खासदार करायचं कसं वाटतंय आता? आता आम्ही येतं बीड जिल्ह्यातले. बीड जिल्ह्यातले तुम्ही? बरं. तुम्ही इथलेच आहेत का तुम्ही? तर कोणाला खासदार करू वाटते? कोण असावा? विखे पाटील. बरं. चांगले. चला पुढे या. काय वाटतंय आता खासदार कोण होईल आता पुढे? निलेश लंके. लंके का बरं? म्हणजे कशामुळे निलेश लंके? काम चांगलं आहे त्यांचं काम चांगले. बरं चला पुढे या. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर कोण होईल खासदार काय वाटते? आता काय सांगता नाही याच्याकडे आपल्याला. मी मराठवाड्यातला उपयोग बी नाही. तुम्ही बाहेर ना आलेत का? पाहुणे आहेत का इथले? बरं. तुम्ही इथलेच आहेत का? दाटून म्हणते तुम्ही. चला असू द्या. काय किती मारलं आपल्या लोकांनी. नमस्कार. आता काय तुम्ही सकाळ चर्चा करत बसलेला आहे तर पेपर पण वाचतात तर काय वाटते आता राजकीय घडामोडी पाहून? काय सगळेच खाणारेच येतं, सगळे व्यापारी खाणारेच येतं, सगळेच खाणारे लोक येतं. काय कांद्याचे बाजार. सरकार चांगलं असलं तर मध्ये व्यापारी सुधरून द्यानात. हो
आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, जवळच आलेत खासदारकीच्या, तर आता कोणाला खासदार करू वाटते? आता आमच्याकडे सर दिवार ह्याचे लंकेचं, पण मी स्वतः लंकेकडं नाही, म्हणजे खरं सांगायला हरकत नाही. आपण बाजूच्या माणसात पहिल्यापासून मी अजून मतदान दुसरीकडे केलेलं नाही कधीच. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे कोण व्हावं खासदार? आता खासदार मनातलं सांगा, म्हणजे कसं आहे, माझ्या मनातलं विकी व्हावा, पण आता लोकांच्या मनात काय सांगता येईल होय. जास्त कोणाची हवा आहे इकडच्या बाजूला? लंकेची बरोबर. हो का, विखे समर्थक आहेत ते सुद्धा सांगते, आमचे आहे ते सत्य बोललंच पाहिजे. सत्य बोलतात. आमच्या गावात आता बाकी कळलं सांगता यायचं, पण ह्या 2-3 गावात परिसरात आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं काहीच नाही म्हणणं, शेतकऱ्यावर केलाय जाळण, काय आमचं म्हणणं आहे. परादिशी कांदे विकतीत 27 रुपये, काली विकतीत 15 रुपये. काही सरकार आहे काही तार आहे. आता ती निर्यात बंदी उठवली ना, 80% निर्यात शुल्क लावला आणि काय निर्यात बंदी उठवली. आता मग सरकार कोणाच चांगलं वाटते तुम्हाला? सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं नाहीच आहे. कोणाचं मग याव? आता काय कुणाचं आलं तरी तीच आहे, पण शेतकऱ्याच्या बाजूला कोणचं आलं तर तीच बोंब भिजून बघा. काँग्रेस होतं तरी तीच होतं शेतकऱ्याला, आणि भाजप आलं तरी तिचे. शेतकऱ्याच्या बाजूला आहे का कोणतं सरकार? शेतकऱ्याच्या मनात काय आहे ती काही सांगता येईल का तुम्हाला? शेतकरीत ना तुम्ही आता, हा मग सांगा की तुमच्या मनात काय? हा मला शेतकऱ्याच्या याचं सरकार पाहिजे, बाजूचं. शेतकऱ्याच्या बाजूचं. मग आता कोणतं सरकार वाटतं शेतकऱ्याच्या बाजूचं? आता सारे तसलेच तर निवडून येऊस तर म्हणतात आम्ही आमकं करू तम करू, आणि शेवटी पळसाल तीनच पान आहेत, काय करते ती होय. राम राम. काय चाललंय? काय नाही बसलं का? शेती पाणी कशी आहे? शेती चांगली आहे पण भाव नाही ना. कस काय? कायच भाव आहे? आता हे सांगत होते कांद्याची निर्यात बंदी उठली, त्याच्यावर 80% निर्यात शुल्क म्हणले. हो, भारताचा का कांदा परदेशात घेते का कोणी? आता शेतीच्या मालाला कसा भाव आहे म्हणजे आता सध्या? काय ते कांदा चालू आहे 20-22 रुपये म्हणतात. परवडतोय का? कायच परवडत आहे. आता सध्या लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतंय आता कोण खासदार होईल? लंके. कशामुळं बरं का? नवीनला चान्स द्यायला पाहिजे ना. जुने लोक तर येतात जातात पैसे खातात, मग इकडे प्रगती व्हायला नको शेतकऱ्याची. अपेक्षा काय येतं म्हणजे या गावातल्या लोकांच्या? शेतकरी हा देशाचा का नाही, त्याला जपलं तरच देश सुखी आहे. त्याला नाही जपल्यावर आता ह्या GST 18%, 1 लाखाचा माल घेतला ह्या दुकानदाराकडून तर 18,000 रुपये फुकट जाते शेतकऱ्याची. शेतकऱ्याकडे काय म्हणले? शेतकऱ्याकडूनच वसूल करून घेतात ना ती GST. हा GST असावी का नसावी? नसली पाहिजे शेतकऱ्याला. व्यापाऱ्याला असा नका, पण शेतकऱ्याला नसली पाहिजे ना. शेतकरी हा कष्ट करू. तुम्ही म्हणजे एवढ्या उन्हात तुम्ही आता घाम गाळताय, सगळीकडे एवढं 40 डिग्री तापमानात सुद्धा काय काय कामं करतात रानामध्ये. 80% सरकार खाते, आणि तिथं 5% पाण्याची बाटली 25 रुपयाला आणि दूध 20 रुपये. हा फरक. नमस्ते. काय वाटते आता कोण खासदार होईल? खासदार लंके. लंके कशामुळं बरं? काय नेमकं? हे शेतकऱ्यासाठी सरकारने काहीच काम नाही केलं. बाकीचे उद्योगधंदे बाकीचे व्यवसायवाल्यांसाठी सरकार चांगलं आहे. आता सध्या कोणाचं काम चांगलं वाटते या भागात? रोहित पवारचं काम चांगलं चांगले का? राम राम. लय निवांत बसलाय सकाळ सकाळ. मग काय करायचं? काय चहा पाणी नाश्ता झाला का नाही? भरपूर झालाय. भरपूर झाला. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात, काय वाटतंय कोणाला खासदार करू वाटतंय आता? काय हो का तसलं आम्हाला डोक्यात ना आमच्या ध्यानात नाही. फक्त आपलं मतदानापुरतं. मतदानापुरतं बस काय नाही. पण मतदान आता वाटतंय का नाही कोणाला? तसं काहीच नाही. आम्ही कोणाचंच सांगता येतं नाही. सांगताच येत नाही. बर पुढे चला. तुमचं काय मत आहे? आमचं काय नाही. तुमचं नाही. तुमचं? आमचं काय नाही. काहीच नाही. बर नमस्ते. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय वाटतंय कोणाला खासदार करायचं आता? लंके पाटील. लंके पाटील. आता ह्यांनी तर लंकेला पाटीलच केलं, कशामुळे बरं? कशाची आमची नवीन घेऊ काय म्हणले आता बोला की तुम्ही, जरा बोलतच नाही. जुने काढून टाकायचे, नवीनला चान्स द्यायचा. का बरं जुने का काढायचे? ते चांगलेच म्हणतात. नवीनला खाऊ द्या ना जरा.
कारखानदार जुने मोठाले येतं बर कारखाने फिरखाने गरीब एखादा वेळेस जाऊन दे ना खासदार. मग जुन्यांचं काम चांगलं वाटत नाही का तुम्हाला? जुन्यांचं काम काय वाटतंय? शेतकऱ्याच्या बाजूने कोणी सांगा ना. बाजार कांद्याची कापसाची तुरीची वाटोळं करून टाकलं यांचं डिझेल पेट्रोल कोणच्या तराला नेलंय. तोंडापुरता कांदा वाढीला तेवढा. काय म्हणले तोंडापुरता चालू कांदा वाढीलं. परत काय परत महिना 15 दिवस आले मागले दिवस पुढं. मग काय तर आता इकडे बाबा नमस्ते. आता लोकसभेच्या निवडणूक आल्यात, कोण खासदार होईल? लंके. का बरं? कारण त्याने कोविडच्या काळात चांगलं काम केलं आमदार असताना. आता खासदार झालो काहीतरी करीन ना तू. आणि नवीन लोकांना बी संधी द्यायला पाहिजे. हे काय धनाढ्य लोक आहेत. आता लोकसभेच्या निवडणूक आल्या तर काय वाटते आता खासदार कोणाला करायचं? कोणतरी एक जण होईल ना. तरी मनातलं काय आहे आपल्या? मनात काय नाही, कुणी आलं तर काय देतोय का आपल्याला काही. कुणीतरी एक जण होणार. आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय उपयोग आहे? कुणी झाला नाही झाला तरी. लंकेंबद्दल काय वाटते तुम्हाला? नवीन नेतृत्व आहे. काही वाटत नाही आम्हाला. काय कुणाबद्दल काय नाही वाटत आम्हाला. कुणीतरी एक जण येणारच आहे ना. तर पाठीमाग लोक निवांत बसलेले आहेत, जुनी माणसं आहेत, सगळी जुनीच माणसं भेटल्यात बघा आता इथं. कसं काय वाटतंय बाबा? लय निवांत बसला इथून चालू करू आपण आता तिकडची कड लाव. निवांत रानात राहतो. लंके की विखे काय वाटते तुम्हाला? आता निवडून कोण येईल? आता काय सांगावं, ह्यांना सांगताच येत नाही. तुम्हाला काय वाटते? येईन ना लंके. बरं तुम्हाला काय वाटते बाबा? आता काय कोण येईन येईन ते येईन. तुम्हाला काय वाटते कोण येईल आता? काय सांगता येईल आपल्या मनाने. तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? आता कोण सांगावं होता आलं तुम्ही बोललो मग आम्हाला तिकडं सांगता त्यांना. तिकडं कोण? अहो सांगा की बिनधास्त तुम्ही बोला. मोदी पाहिजे. मोदी. तुम्हाला कोण पाहिजे? मोदी. आता खासदार कोण पाहिजे पुढील? मोदी. कोण पाहिजे? आमचं काय नाही सांगायचं. हां मोदी. मोदी खासदार नाहीत हो. विखे पाटील आणि लंके असे 2 उमेदवार आहेत. त्यांच्यापैकी कोण हो वाटते खासदार? सांग ना कोण तरी नाव एकाचं. तुम्ही सांगा. मी सांगितलं ना. मोदी नाही हो. विखे, लंके आणि विखे हे उमेदवार आहेत. मोदी पंतप्रधान आहेत भारताचे. नाही ना. बरं कोण काय काय बोललं ना आता तेच काय. तुमचं काय मत आहे? विखे. तुमचं काय मत आहे? आमचं असं मत आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर 12 महिने येते. आणि पुन्हा शेतकऱ्यासाठी 3 वर्ष गहू तांदूळ फोकाट येते. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्यांचे हे 2 शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना. हे सरकारने 100 रुपयामध्ये 1 गरा, 1 किलो साखर आणि 1 किलो डाळ आणि 1 किलो तेलाची पिशी दिलेली आहे. आणि 3 वर्षापासून गहू तांदूळ शेतकऱ्याला फोकाट मिळते. आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 6000 रुपये फुकट येते. ओके नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय वाटते कोणाला खासदार करायचं? आता खासदार आता मग आम्हाला वाटतं कोणाला करा तुमच्या मनाने. आता आमचं नाही, तुमचं आता तुमच्या मनावरती सगळं. तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतं हे विखे येईन असं वाटतं. लंकेंबद्दल काय? नाही लंकेचा आवाज जास्त सांगतात बरं का. पण तिथं एखादा मला विखे रेटणार नाही, पण लंकेचा आवाज जास्त सांगतात असं आहे. म्हणजे दुई बी टप येतं. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात, तर काय वाटते कोण खासदार होईल? आता आपल्या काय लोक कोणाला करायचं खासदार? खासदार आता कुणाला करायचा जो निवडून येणार तो खासदार होणार. हा, पण तुमच्या मनातील खासदार कोण? आता इकडं काही कल्पना नाही. प्रचार आम्ही कोणाचाच करत नाही. आम्ही फक्त तुमची मतं जाणून घेण्यासाठी, म्हणजे कसं आहे लोकांचे नेमक्या अपेक्षा काय आहेत, काय कंडिशन आहे या भागात, लोकांचा कल कोणाच्या बाजूने जास्त, आणि मग हे जाणून घेतोय आम्ही. लोकांनी कामं केली जगांची तरच लोक देणार नाही. असं खेळ आहे. चला या पुढे या. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत,
तर काय वाटते आता कोणाला खासदार करायचं? खासदार निलेश लंकेला करायसारखं झालं. का बरं, कशामुळं? चांगला माणूस आहे, गोरगरीब जनतेतला माणूस आहे. आता जास्त या भागात या गावात कोणाची हवा वाटते? निलेश लंकेजी. आता काय काय लोकांचं कल जास्त विखेंच्या बाजूने पाहायला भेटला, त्याबद्दल काय सांगाल? नाही त्यांनी सुधारणा भरपूर केल्या आहेत ना. 5 वर्ष झालं किती सुधारणा केल्या आहेत गावच्या, किती विकास केला आहे, भरपूर विकास केलेला आहे त्याने. त्याच्यामुळे कल तिकडे राहू शकतो ना. काय काय विकास? आता ते सांगतात ते त्या यादी काढतीलच ना. आता विखे पाटलाची यादीच निघन किती गावची सुधारणा केली ती. पण तरी तुमच्या अंदाजाने आता तुम्हाला जे, आता तुम्ही ह्याच गावातली ना, मग तुम्हाला काय वाटते काय काय विकास झालाय गावात? आमच्या हिशोबाने काहीच नाही झाला विकास. म्हणून तुम्हाला असं बोललो होतो आम्ही. आता हे रोड झालाय म्हणते तर इथला रोड झालाय ना. त्यांनी सांगितलं प्लॅस्टिक कागद टाकायचा आहे, दिली आपली माती टाकून केलंय चालू. आता तुमच्या काय अपेक्षा, गावातल्या काही लोकांच्या अपेक्षा काय होत्या? आता अपेक्षा काय आहेत, लोकांना वाटतं कामं व्हायला पाहिजेत, मोठाले कामं झाले म्हणजे बाद झालं. इथं कामच होत नाही तर 5-5 वर्ष राहून बी काम येतच नाहीत आमदार इकडं, खासदार आमच्या गावात. तुम्हाला काय वाटतं दादा? दादा बस लंके. लोकसभेच्या निवडणुका आल्या तर काय वाटतंय कोणाला खासदार करायचं? करा वाटतं लंकेला. आता लंकेला एका मला चान्स नको का द्यायला. लंके कशामुळे बरं? जाऊ दे आता, ते आता मागच्या वेळेस 5 वर्ष. हा, त्यांचा काही विकास काम आहेत का? विकास काम आहे 50% आहेच. हां, बरीच वाटते जरा. बरं येतं. तुम्हाला काय वाटते? मला तेच वाटतं, दुसरं काय आम्हाला. काय वाटते सांगा की. लंके साहेबाला हे करायचं. लंकेश का बरं? लंके नवीन माणूस आहे, शेतकरीचा पोर आहे. शेतकऱ्यासाठी करीन बो काहीतरी. तरी तुमच्या आता या गावात 5 वर्षात काय अपेक्षा होत्या म्हणजे जुन्या खासदारांकडून? जुन्या खासदाराकडून मस्त अपेक्षा आहेत, त्यांनी पूर्ण केलेच नाही. त्याच काय काय अपेक्षा तरी सांगा की. रोडचे, दुधाचे बाजार, कांद्याचे बाजार काय पडलेलेच आहेत काय म्हण. तेवढाच प्रश्न आहे. बरं. तुम्हाला प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन जे तर मुख्य तर दूध आहे. आणि हे दुधाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कष्ट आणि खर्च भरपूर झाला, पण उत्पादन मात्र घटत चाललं. गायांच्या किमती गगनाला गेल्या, खुराकाच्या किमती गगनाला गेल्या, गायांना दवाखाना बी महाग झाला. आणि परत म्हणजे कसं आहे, दुधाला 25 रुपये लिटरने बाजार म्हणलं तर उत्पादन खर्च आणि दुधाचा येणारं उत्पादन ह्याचा तर हिशोब तर केला तर मजुरीही निघत नाही. आणि मग असं काहीतरी त्यांनी जराशे 5 वर्षात त्यांनी जराशे काही वर्ष व्हायना, म्हणजे 5-6-7-8 महिने का व्हायना 40 रुपये लिटरनी 35 रुपये लिटरनी दूध खरेदी करायला पाहिजे होतं. ती दूध केलं त्यांनी डायरेक्ट 25 रुपये लिटरनी आणि 28 रुपये लिटरनीच गाईचं दूध. आता सरासरी गाईच्या दुधाला इतकी लय फॅट म्हणावं अशी लागत नाही काही गायांना. तर त्या गाईच्या दुधाला 20-22 रुपये लिटर म्हणजे ही आहे खर्च, म्हणजे रेट आहे. आणि त्या गाईच्या उत्पादन जे आहे ती उत्पादन खर्च तर म्हणलं तर उत्पादन खर्च परत हे कष्ट हे शेतकऱ्याला काय राहिलं तर पाहिजे ना. मोबदला जे म्हणतो आपण तो राहिलाच नाही ना. त्याच्यामुळं जराशे नाराज येतं बाबा विखेंवर. त्यांनी काहीतरी प्रोसिजर करायला पाहिजे होती दुधासाठी, असं काहीतरी राबायला पाहिजे होती अशी मोठी प्रोसिजर काहीतरी. चला, तुम्हाला काय वाटतं? माझं काय नाही. मी काय म्हणतो, माझी न्यूज टीव्हीला पाठवा. 100% पाठवणार. 100%. तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर काय वाटते आता कोण खासदार होईल, कोणाला खासदार करू वाटते आता लोकांना? आमचा मूळ मुद्दा म्हणजे आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी, मी आर्मीचा माणूस आहे, रिटायर आहे. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आमचं 1 रँक 1 पेन्शन हे दाबून ठेवतं, हे दिलं नाही. पण ते मोठं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. जसं उदाहरणार्थ 370 कलम ते कॅन्सल केलं. म्हणजे हे चांगल्या गोष्टी केल्यात. आणि आमचा आर्मीचा एक ना एक माणूस रिटायरवाला बी आणि जे सर्व्हिसवर आहे भाजपशिवाय मतदान करणार नाही. या ठिकाणी जाहीरच केले त्यांनी, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आता. ओके, धन्यवाद. तर रोहितदादा पवार यांच्याबद्दल काय वाटते? रोहितदादा पवार हे यांच्याबद्दल जे यांनी हे लिमगाव गांगार्ड्याचा तसा पाहिलं तर त्यांचं फार लिमगाव गांगार्ड्यावर प्रेम आहे. आणि लिमगाव गांगार्ड्याचं त्यांनी मागं ही शिणाचा काही जी काही प्रश्न जे होता बोलायचं नाही बरं का, तर लिमगाव गांगार्ड्यात जी काही शिणा नदीचा जे पूल आहे ही गांभीर्याने त्यांनी त्याची दखल घेऊन त्यांनी पूल स्थापित केला. आणि त्यांचं जी काही शिणा तळ्यामध्ये पाणी
त्यांनी सोडलं त्यांच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं. आणि ते त्यांच्याविषयी जी काही चांगली भावना आहे लोकांची. हां आणि ते परत लिमगाव गांगर्डा जी आहे त्यांना म्हणजे आमदारकी ज्या टायमाला इलेक्शन येईल आणि त्या टायमाला त्यांना निवडून देते ना अशी अपेक्षा आहे आमची. या ठिकाणी आपण निमगाव गांगर्डा या गावातील जनतेचा कौल पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आपण जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आपण एवढं सांगू इच्छितो की या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा